बरोबर. बालाजी, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. आता आपल्याबरोबर किशोरीताई पेडणेकर सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत, माजी महापौर मुंबईच्या आणि उबाठाच्या नेत्या प्रवक्त्या. किशोरीताई, साहित्य पोचतंय, साडी काय किंवा गोधड्या काय त्या पोचतायत पूरग्रस्तांपर्यंत, ही चांगली गोष्ट आहे. पण एवढे मोठे मोठे बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्याची खरंच गरज होती? काय झालंय, ज्या धाराशिवमध्ये ज्यांच्यावरती हे प्रसंग उद्भवले त्या प्रसंगाच्या वेळेला जे धाराशिवचे खासदार आहेत आणि आमदार आहेत ते दोघही म्हणजे खासदारांनी तर जीव धोक्यात घालून सर्वांना वाचवण्याचे प्रयत्न केले आणि त्यांनी कुठलाही बडजेवा केला नाही. त्यांना जे संस्कार आहेत त्यांच्या आई वडिलांचे किंवा आमच्या पक्षाचे साध्या आणि त्यांनी सगळी मदत केली. तुमच्यासारख्या सगळ्यांनी त्यांना त्याबद्दलचं धन्यवाद दिलं, लोकांनी दिली. तर मदत तर राज्य सरकारला करायचीच आहे, कारण मायबाप कोण आहे? राज्य सरकार आहे. मायबाप जेव्हा मदत करतो तेव्हा जर मायबापच मोठे मोठे फोटो टाकत असतील मग मदत काय त्या लोकांनी अमेरिकेच्या लोकांकडनं मागावी का? याला मदत म्हणतात का? म्हणजे ह्याच्यात पण तुमचं राजकारण. लोकांना फक्त ठरवू दे ना. हो ना. आणि फक्त ना ट्रक आणि टेम्पोवरच बॅनर्स नाही लावलेत. आतमध्ये जे साहित्य आहे त्याच्या ज्या पोती दिसत आहेत त्या सगळ्यावर सुद्धा हे फोटो बघायला मिळत आहेत. म्हणजे जेव्हा माणसं मरत होती तेव्हा हे पोत्या आपले फोटो लावण्यामध्ये गर्क होते, बॅनर बनवण्यामध्ये गर्क होते. जेव्हा हे सगळं काम पूर्ण झालं, हो आता आपली चांगली प्रसिद्धी होऊ शकते, तेव्हा आले. म्हणजे लोक विचार करत होते काय चाललंय. मुख्यमंत्र्यांच्या ऍडव्हर्टाईज बद्दल चर्चा झाली, आता ह्यांच्या ऍडव्हर्टाईज म्हणजे ह्यांच्यातच स्पर्धा लागली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जोराची स्पर्धा आहे. खरंय. आज आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दौरा सुद्धा आहे ताई. तर गेली आठवडाभर जी काही परिस्थिती मराठवाड्यात किंवा अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये आहे, तर थोडासा त्या दौऱ्याला सुद्धा उशीर झाला असं वाटतं? नाही, आता कसं आहे, जे सरकारमध्ये बसलंय ना, आम्ही जातोय ना. दौरा ज्या क्षणाला घडल्या सगळ्या गोष्टी, तुमच्याकडे 35 किलोमीटरवर जायला तुमच्याकडे हेलिकॉप्टर आहे, तिथल्या तिथे जायला का नाही पोचलात? हा प्रश्न लोकांना आजही आणि तुमच्याच माध्यमातून आम्ही बघतोय. लोक बोलतायत. स्थानिक सगळे होते, जे कोण भले ते आमच्या पक्षाचे आहेत म्हणून नव्हे, स्थानिक लोकप्रतिनिधींनी बऱ्यापैकी केली. स्थानिकांना गव्हर्नमेंटकडनं, राज्य सरकारकडनं बरोबरीने झाली असती तर ती लवकर पोहोचली असती. आठवडा झाला. खरंय. धन्यवाद किशोरीताई, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. बालाजी आपल्यासोबत आहेतच आणि वेगवेगळे लोकप्रतिनिधी यावर प्रश्न उपस्थित करतायत की जर धाराशिवमधल्या पूरग्रस्तांना तुम्हाला मदत पाठवायचीच होती तर मग अशा प्रकारे फोटो आणि बॅनरबाजी